पार तलाठ्यापासून तर तहसीलदारापर्यंत सगळ्यांच्या सहभागातून हा झालेला आहे। त्याची रक्कम किती येते अजून बघतोय, किमान 34 कोटीच्या वर रक्कम आहे, परंतु शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा हा नागपूरचा आहे। नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, केंद्राचे मंत्री नितीनजी गडकरी आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जे आहेत, एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिम्मत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास ओढवून नेण्याचा प्रयत्न करतो। वाटतं हे निषेधार्ह आहे। याच्यामुळं या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। वाटतं निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, आपलं निलंबन ते रद्द झालेलं आहे, आज आपण सभागृहावर देतोय, काय नाही काय भावना आहे त्याच्यात? यांनी अन्याय केलेला माझ्यावर, एकांगी कारवाई झालेली आहे। एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन, विरोधी पक्ष नेत्याविना सभागृह चालवणं हे तर सगळ्यात मोठी चूक आहे। सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी नसते, सभागृह नेत्याची असते, सत्ताधाऱ्यांची असते, सभापतींची असते, परंतु सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो। काही हरकत नाही, या 3 दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं धारेवर धरू। पक्षप्रमुखांनी देखील आपल्या माफी मागितली होती। सुरू आहे, काल सुद्धा मुंबईमध्ये गुंदवलीमध्ये पुलाचा भाग कोसळून कारचं नुकसान झालंय, कोकणामध्ये सुद्धा पूल कोसळला होता। निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे होतंय का? काय हे पहा, हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे। तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल। कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं विकासाचे काम हाती घेतलेले आहे। याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही। स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेसकोर्सच्या मैदानाचा मुद्दा आहे, असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल। जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे, हे सगळे विषय जे आहे स्वतःच्या विकासासाठी आहे, स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आहे। आणि मग त्याच्यातून असे ऍक्सिडेंट होत आहेत, पूल कोसळण्याच्या घटना घडतात। मला वाटतं याला सरकार जबाबदार आहे। विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे आहेत। तर उदय सामंत असे म्हणतात की महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरवू। मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या, आमचं आम्ही समर्थ आहोत। थँक्यू। ही क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून हे बोलतील, बोला तुम्ही बोलतील ना, बोलतील रोहित दादा बोलतील, बोला। एक तर विक्ट्री परेडचा मुद्दा आहेच, पण सगळ्यात महत्वाचं काय, आमच्या सगळ्यांचं मत आहे की वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते, सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते। कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे, आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय। पण या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे, तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे। मग हे आश्चर्याची गोष्ट आहे। मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे? तसंच माझी लाडकी बहिणा याच्यावर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावलाय। म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये फक्त राजकारण दिसतं का, असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे। अधिवेशनामध्ये आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊसमध्ये आणि आमच्याकडे विजय भाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतील, आणि अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी, अशी मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत।